पुतळा दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादीने राज्यव्यापी आंदोलन केलं। राजधानी मुंबईमध्ये मात्र राष्ट्रवादीचं गुपचूप आंदोलन झाल्याचं पाहायला मिळालं। नरिमन पॉइंट, आझाद मैदान, सीएसएमटी अशा ठिकाणी आंदोलन न करता चेंबूर आणि जुहू चौपाटीवर आंदोलन करण्यात आलं। मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकदच राहिली नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राष्ट्रवादीने राज्यव्यापी आंदोलन केलं। चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। सत्ताधारी पक्ष आंदोलनात उतरल्यानं या आंदोलनाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती। ही सगळी आंदोलन सुरू असताना एक गोष्ट मात्र खटकली। सत्ताधारी राष्ट्रवादीचा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आंदोलनाचा जोर दिसलाच नाही। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नरिमन पॉइंट, सीएसटी किंवा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करण्याऐवजी दूर चेंबूरला आंदोलन केलं। दुसरं आंदोलन जुहू चौपाटीवर करण्यात आलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं अजितदादांच्या मुंबईतल्या गुपचूप आंदोलनावर टीका केली आहे। स्वतःचं सरकार असून स्वतःच आंदोलन का करायचं असा प्रश्नही शरद पवारांच्या पक्षानं विचारला। त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून मूक आंदोलन सुरू केलेलं आहे। आता अजितदादांचे हे अश्रू मगरीचे अश्रू आहे असं माझं म्हणणं आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा पुतळा अनावरण झाला मागच्या वर्षी, त्यावेळेला अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते, वित्तमंत्री होते आणि त्यांच्या खात्याने ह्या पद्धतीने पुतळ्याला पैसे दिलेले आहेत। आंदोलनात माणसं किती होती यापेक्षा आंदोलनातून जनभावना व्यक्त केली असा पलटवार राष्ट्रवादीनं केलाय। रस्त्यावर किती कार्यकर्ते उतरतायत किंवा किती लोक या संदर्भातला निषेध करतायत याच्यापेक्षा एक बाब महत्त्वपूर्ण आहे, ती म्हणजे समस्त जे शिवभक्त आहेत यांच्या मनाला या घटनेनंतर वेदना पोहोचलेल्या आहेत। त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं जे काही दुःख आहे, वेदना आहेत, त्या निश्चितपणाने व्यक्त केलेल्या आहेत। जी व्यथा आम्हाला जाणवली ती व्यथा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला। साहजिक आहे, तुतारी गटाच्या पोटात पोटशूळ उठणं साहजिक आहे। आमचे आंदोलन सक्सेस झाले की अनसक्सेस झाले याची त्यांनी चिंता करू नये। मात्र शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण जे तुतारी गटाकडून होते आहे हे सर्वांच्या लक्षात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आंदोलन सगळीकडे यशस्वी झाल्यामुळे त्यांच्या पोटात तो पोटशूळ होता। सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादीनं मुंबईत आपल्या राजकीय ताकदीनुसार आंदोलन केलं। मुंबईतली राष्ट्रवादीची ताकद अगदीच मर्यादित असल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय। अजय आडसू, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।